नमस्कार मित्रांनो, चला पुन्हा एकदा मी भेटायला आलो आहे तुम्हाला. आताच आपण जाऊया, असंच कुठेतरी भटकंती करायला जाऊया. आता मी आहे एका गावामध्ये. तो गाव थोडा शेतीवर आता झालेली आहे, त्यामुळे निसर्गाने नटलेलं आहे. तर आपण एक जस्ट राऊंड मारूया त्या गावात, म्हणजे आपला एक व्हिडिओ तयार होईल छान असा. सकाळी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सनसेट पॉईंटचा, पण आता तुम्हाला एक जरा गावातली झलक दाखवतो. तर पाहू शकतो तुम्ही पाठी छान असं निसर्गाने नटलेलं गाव आहे. सुंदर व्ह्यू आहे. हा गावची बातच वेगळी म्हणतात ना, खरं आहे. चला आपण हळूहळू पुढे बघूया अजून काय आहे. चला, प्रॉपर गावासारखं व्ह्यू आहे, प्रॉपर निसर्ग, कडक सीन, एकदम छान वाटतं मित्रांनो. शेती पण आहे बघा, भात शेती लावलेली आहे इकडे. अजून लावणी झालेली नाही आहेत काही ठिकाणी, तशी पेरणी चालू आहे. भात शेती पाहून घेऊ. मस्त निसर्गाने नटलेली हिरवळ. आजी शेतात काम करत आहेत, बांधावर बसल्यात, दमले असतील काम करून. सुंदर. आपण पुन्हा येऊया इकडे, होईल लावणी झाल्याच्या नंतर. आज पाऊस थोडा कमी आहे ना, त्याच्यामुळे थोडा पाण्याचाही कमी आहे, पण छान वाटतं मित्रांनो. पहा तुम्ही, हा डोंगर समोर कुठला तरी तो अर्नाळा का काय किल्ला आहे समोर असं वाटतंय. मी चौकशी करतो, जरा माहिती घेतो आणि मग तुम्हाला कळवतो. कारण सध्या तीच लाईन आहे असं वाटतं पर्वतरांगांची. तर आपण जाऊया पुढे. हे निसर्ग पाहून आपण जाऊया आता पुढे. आणि पुढे पाहूया अजून काय कुठे छानशी जागा आहे का लाईव्ह करण्यासारखी. निसर्गाने नटलेलं असं गाव पाहू शकता तुम्ही. हा 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 हा, एक नंबर. हवा देऊ शकतो, पाहू शकता तुम्ही. सुंदर असा निसर्ग आहे, खूप सुंदर असा निसर्ग आहे. आणि आपण जरा आता अजून पुढे बघूया. ॲक्च्युली लाईव्ह करण्यासाठीच मी आलेलो इकडे, पण बघूया लाईव्ह करण्यासाठी कुठे जागा भेटली तर आपण बसून करू शकतो. नाही तर हरकत नाही, व्हिडिओ जरी तयार झाला तरी काय टेन्शन नाही. ठीक आहे. ही आहे छोटीशी नदी किंवा ओहळ म्हणू शकता धबधब्याची. सिनारिओ आहे, मस्त वाटतंय. ही शेती यांची, या लोकांची इकडची, आणि ही छोटी ओहळ वाहते. पाहू शकता तुम्ही, शांत आवाज येतो त्याचा. कारण पाहू शकता, पाऊस तर उठलेला आहे भरपूर. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आला तर आला, त्याचा काही इश्यू नाही, आपल्याला भिजू शकतो. निसर्गाच्या सानिध्यात आल्यावरती भिजण्याचा योग आला तर उत्तमच. वाव, छान. सर्वात आधी आपण कुठेतरी बसण्यासाठी जागा शोधू, म्हणजे बसण्यासाठी जागा शोधल्या आपल्याला तर बोलता येईल व्यवस्थित. तर पहा कसं मस्त निसर्गाने नटलेलं हिरवंगार निसर्ग. खूप छान वाटतं बघायला मित्रांनो, शांत वाटतं. म्हणतात ना गावची लाईफ, ती गावची लाईफ असते शांत. जरी मुंबईमध्ये राहून जरी असं बघायला भेटलं कुठे, तरी ते नशीबच म्हणता येईल. एवढं छान निसर्ग. हा, हे बघा हवा पहा. मी आडवा करतो कॅमेरा, म्हणजे जास्तीत जास्त कॅच होईल वातावरण.
आकाश पण थोडे ढग आलेत. मस्तच. दिसतोय का क्लिअर? चला आपण आता पुढच्या स्पॉटला जाऊया. आणि पुढच्या स्पॉटला छानशी जागा आहे बसायला, डोंगर आहे तिथे. त्या डोंगरावरती जर बसायला मिळालं आपल्याला तर आपण पूर्ण हा व्ह्यू वरून बघता येईल आपल्याला. आता इथून बघण्यात जरा एवढा हे नाही वाटत, कारण खालून वरचा भाग आहे, पण तरी पण छानच असा आहे व्ह्यू. कसं वाटतं आहे मला तुम्ही कळवा नंतर. सध्या आता आपण इथून पुढच्या स्पॉटला जाऊया. थोडीशी इथे एक ओहळ आहे, ती ओहळ दाखवतो तुम्हाला पाण्याची. मस्त आहे. अजून हा निसर्ग खुलेल, कारण आत्ताशी पाऊस चालू झाला आहे. अजून पाऊस चालू आहे, म्हणजे जसं हे होत जाईल, पावसाळा वाढत जाईल तसं थोडं थोडं अजून धबधबे वगैरे आपल्या या एरियात बघायला भेटते. सुंदर असा गाव आहे हे, पण बेडगाव म्हणून आहे. तर आपण येत राहू मध्ये. सकाळी आपण ते सनसेट पॉईंटच्या इकडे जाऊन आलो, आता संध्याकाळी इथे आलो आहे. तर आपण संध्याकाळी जाता जाता आपण एक ठिकाणी एक स्पॉट आहे तो बघत जाऊ. पाहू शकता पाटबंधारा, शेतामध्ये पाणी येतं आहे, छान असं आहे. चला जाऊया तर पुढे. आजी शेतात काम करतायत, करू दे आजीनं शेतात काम, आपण आपल्या मार्गस्थ होऊ. चला. एक आहे छोटीशी पायवाट आहे मित्रांनो, आपण पाहूया जरा तिथे जाऊन कसा आहे सिनारिओ. कसं वाटतंय व्ह्यू? दिसतंय का क्लिअर? सूर्य पण पडलेला आहे, त्याच्यामुळे अजून क्लिअर व्ह्यू दिसत असेल तुम्हाला. सुंदर असा नजारा आहे मित्रांनो. हे इथे बंगले आहेत, तेवढे गेलेले वाटत नाही आहेत, पण आहे थोडीफार पब्लिक आहे तिथे दिसते. बाकी निसर्ग आपण थोडंसं अजून पाहूया. सुंदर असं व्ह्यू, थोडीशी जाळीमध्ये. जाळी झाडून आपण हे निसर्ग पाहू शकतो. सुंदर असा व्ह्यू आहे. सूर्य पण छान पडतोय, त्याच्यामुळे एकदम क्लिअर कट कळतंय सगळं. तो अर्नाळा किल्ला आहे, समोर दिसतोय तो अर्नाळा. आणि हा दुसरा कुठला आहे तो आपण बघूया, नंतर माहिती काढूया. तर मित्रांनो पाहू शकता आपल्या मागे जे तुम्हाला आता दाखवलं बॅक कॅमेराने, त्याचा फ्रंट कॅमेराने दाखवतो. कॅमेरा आपल्याला थोडा क्रॉस केला पाहिजे तर तुम्हालाही दिसेल. सुंदर असं व्ह्यू आहे. आपण नंतर थोडंसं आउटसाईडला एक रोड आहे, तिकडनं तुम्हाला व्ह्यू दाखवतो. लाईव्हचं करूया लवकरच, लाईव्ह पण बघूया. आणि खोपोलीच्या मठाचा एक विचार करतो. पहिला तर एक ब्लॉग बनवला आहे, पण आता एकदा खोपोलीच्या मठाचा ब्लॉग बनवतो येत्या काही दिवसात एक ब्लॉग बनवतोच मस्त. खोपोलीच्या मठाचं चांगलं होईल.
सकाळी जिथे गेलेलो तो सनसेट पॉईंटवरचा जर व्हिडिओ जर मी बनवला असता अशा साईडने तर त्याच्यामध्ये थोडासा मला सकाळी घाई होती टाईमाची, लवकर यायचं होतं घरी. पण नेक्स्ट टाईम मी नक्कीच जाऊन तो बनवेन व्हिडिओ फुल. चला आता आपण इथून पुढे जाऊया. आता थोडंसं रिटर्न मारूया आणि मग बघूया पुढे काय मिळते काय स्पॉट. नाहीतर मग 15-20 मिनटाचा व्हिडिओ भरपूर झाला आपल्याला. इकडे जे हे दिसतंय हे शहर आहे, वांगणी शहर आहे. आता उतरायचं हळूहळू मित्रांनो. पाहू शकता पुन्हा एकदा व्ह्यू बघून घ्या. हे सगळं पावसाळ्यातच बघायला मिळतं. नंतर एकदा का पाऊस गेला का पुन्हा आहे तेच आपले रखरखीत पुन्हा पावसाची वाट बघा. हवा पण छान सुटलेली आहे, निसर्गरम्य गार वा एकदम.